भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम काल पार पडला। केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। भाषणात या सगळ्याच नेत्यांनी टोलेबाजी करत एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही। आज पुणेकरांनी मला आपलंच मानलेलं आहे। राज्यमंत्र्यांनी माझा एकदा सत्कार केला, बाळासाहेब आंबेडकर म्हणाले धर्मराजासारखा 4 फूट उंचीहून चाललेला राजकारणात गेले तुझाही आम्हाला मदत आणि विधानसभा प्रवृत्तीमध्ये संरक्षण व्हावं, नाहीतर मला काय राजकारणाची एवढी गरज आहे। एकदा आमदार झाला, एकदा मंत्री झाला की गावात होतो। शरदराव तर एवढे मुश्किल असतात, दुसऱ्या ते दुसऱ्या पक्षामध्ये आहेत, मी दुसऱ्या पक्षामध्ये आहे, पण सरकार आमचे एकत्रित आहेत, पण ते वयाने मोठे आहेत माझ्यापेक्षा, पण त्यांच्या मुश्किलपणाचा आत्ताच मी अनुभव घेतो। पतंगराव म्हणाले मला सगळं काही मिळालंय, आता काही नको आहे, तर हळूच मला म्हणाले येत राहिले। आता तुम्ही जाणकार आहात, बरं ते माझ्यासारख्याच्या हातामध्ये नाही आहे, ती शरदराव करू शकतात। ही सगळी कर्तृत्व माणसं नेमकी या सगळ्या भागामध्ये कशी आली, त्याचे पतंगराव करते आणि त्याचं मुख्य कारण ही संकट आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, पण हिंमत शोधायची नाही, त्याच्या मात करायची आणि पुढे जायचं आणि कर्तृत्वाचा डोंगर उभा करायचा। हाच त्या मातीने शिकवला, तिथल्या पाण्याने शिकवला आणि तोच माणूस आज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाला, हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं। बातमी IPLची